पतीचं हक्क पत्नीचा आपोआप. तुम्हाला चांगलं माहिती आहे, सत्यनारायण करायचा असला म्हणजे एकटा घरमालक त्रास काढतो, ब्राह्मण मंडळीला निमंत्रण देतो बरं का विष्णुभाऊ, ते पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर तालुका भर वाटतो, एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, मग रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, सोरपण, येड्या बाबईचं चूल, लोखंडाची स्वयंपाकाची भांडी, महिना गेला एकट्याचा. आणि मग पूजेची तयारी सुरू होते. ब्राह्मण पुढे म्हणतात, याला माग म्हणावं लागतं. म्हणा, इथे ब्राह्मण नाही ना कोणी, आपलं मग समोरच आहे. ठीक आहे. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्मो जन्मांतरेषु. एवढ्या ब्राह्मणाचं लक्ष जातं. मावशी तशा काय बसले, हाताला हात लावा. तिनं नुसता हाताला हात लावला तर अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. हे 1 महिना रॉकेलच्या फटफटीवर आबदलं तालुकाभर. हात लावल्याबरोबर जातं अर्ध. पण हा कथेपुरता नियम ठेवायचा बरं का. आम्ही कथेत सांगितलं. आणि एकाने काय केलं, रेल्वेच्या प्रवासामध्ये नवरा बायकोत 1 तिकीट काढलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. टीसी आला, तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून 1, बायको आहे माझी, मग काय करू. 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायकांना मला सांगतो तिकीट काढ. यांचं आधी ठरलं होतं. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. टीसीनं विचार केला, 20 वर्ष सर्व्हिस करतो, पागल म्हणावं तर तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे. काय भानगड आहे, कुठं काय भानगड आहे. बायको आहे माझी. मग 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 काय करतो, काळ्या कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त झाला तू. तिथं कसं चालतं, अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ. रेल्वेच्या कायद्यात नाही. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहित अशिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. मग पती जर कथेला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर होतं काय. याचं कथेतलं अर्धपुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं येत जा. आज जाऊ द्या, उद्याचं सांगतो. संग सती जगजननी भवानी. तेव्हापासूनची पद्धत आहे. पती पत्नी दोघांना कथा श्रवण करावी. भगवान शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्याच्या उद्देशानं इथे येतात. पूजे ऋषी अखिलेश्वर जाणी. अगस्ती मुनीनं पूजन केलं. महादेवाने अर्थ लावला. ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तो वक्ता पूजन करतो. केवढी नम्रता. सतीनं अर्थ लावला. ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तोच लागला पाया पडायला घाबरून, काय कथा सांगणार आहे. दोघांनी 2 अर्थ लावले. लक्ष महादेवाचं कथेत लागलं, सतीचं लागलं नाही. कथा श्रवणानंतर हा इतिहास आहे. नाशिक जिल्ह्यात मोडते अनकाई किल्ला. नाशिक जिल्हा. कथा ऐकून निघाले शिव सती. त्रेतायुगातली घटना. सीता चोरीला गेलेली आणि रामचंद्र आणि लक्ष्मण दोघंही तिकडनं येत होते. महादेवाचं लक्ष केलं, बापरे काय योग आहे. ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढं आहे. पण आपण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. कारण दक्ष का मतलब होता है चतुरता. इथंही डोकं चालवणार आहे. की झालं
ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं ना आमचा मिस्टर त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो, आमचाही बुवा बिघडला असं वाटेल म्हणून पाया पडता आलं नाही, नमस्कार सुद्धा केला नाही. इथं मोठे मोठे महादेव घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बाजूला बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब, साहेब घरी आले की म्याव, काही करत नाही. मी महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. दूर गेल्यावर अष्टसात्विक भाव आवरले नाही भगवान शंकराला, त्या दिशेनं हात जोडले आणि महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा और आप 3-3 बार सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो कहते हो. वो कौन है? जो सुख था